नमस्कार, स्पेशल रेसिपीज मध्ये आज आपण तिळाची एकदम मस्त खुसखुशीत पोळी बनवणार आहोत। ही तिळाची पोळी बनवायला खूप सोपी आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच तिळाची पोळी बनवत असाल तर अगदी सहज बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने ही तिळाची पोळी आपण बनवणार आहोत। अशी अत्यंत पौष्टिक आणि भरपूर सारण असलेली तिळाची पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तिळाची खमंग आणि खुसखुशीत पोळी बनवण्यासाठी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले, पाव वाटी बेसन, पांढरे तीळ, गूळ आणि शेंगदाणे, वेलची पावडर, मीठ आणि तेल। आधी आपण तिळाची पोळी बनवण्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊया। इथे एका प्लेट मध्ये हे गव्हाचे पीठ घालूया। त्यानंतर यामध्ये घालूया बेसन। बेसन घातल्यामुळे पोळी खुसखुशीत होते। त्यानंतर घालूया मीठ। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पिठामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय। इथे मी पाव कप तेल घेतलंय, ते गरम करून घेते। तर हे बघा, तेल मी इथे कडकडीत गरम करून घेतलंय, ते या पिठामध्ये घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे तेलाचं मोहन या पिठाला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित चोळून घेऊया। आता यात थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घेऊया। तर मी या पिठाला असं घट्ट मळून घेतलंय। आता याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास हे पीठ बाजूला ठेवूया आणि आपण तिळाच्या पोळीचं सारण बनवून घेऊया। इथे कढईमध्ये हे पांढरे तीळ घालूया आणि गॅसची फ्लेम लोच ठेवून 2 ते 3 मिनिटं सतत हलवत हे तीळ चांगले भाजून घेऊया। हे बघा, इथे तीळ आपले भाजून झालेत, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पुन्हा याच कढईमध्ये घालूया शेंगदाणे। शेंगदाणे पण गॅसची फ्लेम लोच ठेवून चांगले भाजून घ्यायचे। इथे शेंगदाणे पण खूप मस्त असे भाजून झालेत, ते काढून थंड करून घेऊया। पांढरे तीळ इथे थंड झाले आणि शेंगदाणे मी थंड करून सोलून घेतले। आधी आपण पांढरे तीळ मिक्सर मध्ये घालून बारीक करून घेऊया। तर इथे तीळ मिक्सर मध्ये फिरवून घेतले, ते एका बाउल मध्ये काढून घेऊया। आता यामध्ये शेंगदाणे घालून ते पण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। शेंगदाण्याचा इथे कूट करून घेतलाय, हा कूट आता आपण यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये घालूया गूळ। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहिल्या चमच्याने। इथे मी मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलंय। आता हे आपण मिक्सर मध्ये घालून एकदा फिरवून घेऊया। तर हे बघा, खूप मस्त असं शेंगदाणे, तीळ आणि गुळाचं मिश्रण एकजीव झालंय, ते या बाउल मध्ये काढून घेऊया। आता या पोळीच्या सारणामध्ये वेलची पावडर घालून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। खूप मस्त असं आपलं तिळाच्या पोळीचं सारण बनवून इथे तयार झालंय आणि आता अर्धा तास पण झालाय। आपण बघूया, इथे पीठ खूप मऊसूद असं भिजलंय। आता या पिठावर 1 चमचा तेल घालूया आणि या पिठाला 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घेऊया। पीठ मळून घेतलंय इथे। आता लगेच आपण पोळ्या बनवायला घेऊया। या पिठातला थोडासा गोळा घेऊया, याला पीठ लावून घेऊया थोडं आणि थोडी पुरी एवढी पोळी लाटून घेऊया। पुरी एवढी पोळी लाटून घेतलीये, यात आता आपण सारण भरूया। हे सारण थोडंसं दाबून घेऊया।
आणि हे व्यवस्थित असं बंद करून घेऊया। आणि यातलं जे जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकूया। याला थोडंसं पुन्हा पीठ लावूया। सुरुवातीला याला बोटाने दाबून सारण कडेपर्यंत पसरवून घ्यायचं आणि मगच पोळी लाटायला घ्यायची, म्हणजे पोळी एकसारखी लाटली जाते। याच्यावर पुन्हा थोडंसं पीठ लावून पोळी लाटूया। पोळी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायची। लागेल तसं थोडं थोडं गव्हाचं पीठ लावायचं आणि जमेल तशी पोळी पातळ लाटून घ्यायची। तर इथे पोळी लाटून झाली आहे आणि हे बघा सारण अगदी व्यवस्थित कडेपर्यंत पसरलं गेलंय। आता ही लाटून झालेली पोळी आपण भाजून घेऊया। पोळी भाजण्यासाठी तवा आधीच गरम करायला ठेवला होता, तो गरम झालाय। त्याच्यावर आपण तेल लावून घेऊया आणि बनवून घेतलेली पोळी या तव्यावर टाकूया। गॅसची फ्लेम लोच ठेवून ही पोळी छान अशी भाजून घेऊया। तर अगदी मिनिटभरातच याच्यावर थोडेसे बबल दिसू लागलेत। थोडंसं पोळीला तेल लावून घेऊया। आता पोळी पलटी करूया। तर दुसऱ्या साइडने पण आपण थोडंसं तेल लावून घेऊया याच्यावर। पोळी भाजताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची, म्हणजे खूप छान अशी पोळी भाजली जाते। पुन्हा या पोळीला पलटी करूया। थोडंसं तेल लावून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकता। तर आपली खूप छान अशी पोळी दोन्ही बाजूने भाजून झाली आहे, ती काढून घेऊया। तर हे बघा इथे मी सगळ्या पोळ्या बनवून घेतल्यात। एकदम खरपूस आणि खुसखुशीत अशा या पोळ्या बनवून तयार झाल्या। तर या पोळ्या अजिबात वातड झालेल्या नाहीयेत। तर हे बघा अगदी पटकन तुकडा तुटतोय, इतक्या खुसखुशीत या पोळ्या झालेल्या आहेत। तर या मकर संक्रांतीमध्ये या खुसखुशीत तिळाच्या पोळ्या तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा। परत भेटू नवीन रेसिपी सोबत, स्पेशल रेसिपी मध्ये।